बीडमध्ये आज आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा महाएल्गार पाहायला मिळणार आहे। बीडमधील किल्ला मैदानापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुस्लिम समाजाचा आरक्षणाच्या मागणीवरून एक मूक मोर्चा निघणार आहे आणि त्याच मोर्चाची तयारी आता जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये सध्या मी तुम्हाला दाखवतोय। याच ठिकाणी किल्ला मैदानावरून निघालेला मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन पोहोचेल आणि या ठिकाणी अशा पद्धतीची तयारी या मोर्चासाठी आता करण्यात आलेली आहे। सकल मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीनं हा भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या 10 ते 15 दिवसापासून या सगळ्या मोर्चाची तयारी बीड जिल्ह्यामध्ये सुरू होती। अनेक तालुक्यामध्ये बैठका देखील घेण्यात आल्या आणि याच मोर्चामधून प्रमुख 4 मागण्या असणार आहेत। त्याचबरोबर आरक्षणाची मागणी आहे, मुस्लिम समाजाबद्दल द्वेष पसरवण्याचं काम जे लोक करत आहेत त्या संदर्भात एक नवा कायदा तयार करण्यात यावा अशी देखील मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। बीड शहरातील किल्ला मैदान परिसरातून या मोर्चाला सुरू होईल। हा मोर्चा 2:30 वाजता सुरू होईल। 2:30 वाजता सुरू झाल्यानंतर हा राजुरी वेसून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचेल आणि हजारो मुस्लिम बांधव या मोर्चामध्ये सहभागी होतील। मूक मोर्चा असणार आहे। आपण जर पाहिलं तर मराठा समाजाने देखील अशाच पद्धतीने आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरामध्ये मूक मोर्चे काढले होते आणि असाच एक मूक मोर्चा मुस्लिम समाज देखील आता आरक्षणासाठी काढणार आहे आणि या मोर्चाचं आयोजन आज बीडमध्ये करण्यात आलेलं आहे। तर हे जे स्टेज मी दाखवतो या स्टेजवर प्रमुख 3 व्यक्तींचं भाषण होणार आहे। यामध्ये एक मुलगी देखील भाषण करणार आहे। या प्रमुख 3 व्यक्तींची भाषणं या ठिकाणी होतील। त्यामुळे आता मुस्लिम समाज पुन्हा एकदा एल्गार पुकारणार आहे। बीडमधून या सगळ्या आरक्षणाच्या क्रांतीची मशाल पेटणार आहे। त्यामुळे या मोर्चानंतर तरी सरकार आता मुस्लिम समाजाच्या मागण्या मान्य करता का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2:30 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। हा मोर्चा किल्ला मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल आणि त्या ठिकाणी मोर्चामध्ये जी काही भाषणं आहेत ती संपल्यानंतर एक मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। कॅमेरामन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा टीव्ही, बीड।